सकाळचे 6:45 वाजलेत. मी टेंटमध्ये दाखवतो सीन कसं आहे. टेंटमधून बाहेर येऊन मस्तपैकी खुर्ची टाकून निसर्गाचा आनंद घेतला. ती सकाळची मंद आणि मस्त थंडगार हवा जी लागत होती, मन अगदी प्रसन्न झालं इथं बसल्यावर. त्या समुद्राच्या लाटांचा आवाज आणि काही इतक्या सकाळी सकाळी आलेली काही टुरिस्ट लोकही तिथं होती. मी आहे सध्या या भाटे बीचवर, जो की आहे रत्नागिरीमध्ये. त्या भाटे बीचवर एकदम सुरुवातीच्या टोकाला मी टेंट लावलेला, जिथं गणपतीचं मंदिर आहे तिथे. आणि हे असे भरपूर सारे मासे आहेत या गणपतीच्या मंदिराच्या समोरच्या तळ्यामध्ये. खूप मस्त मासे, काळे पांढरे मासे, काही नारंगी मासे पण होते तिथं. आणि त्यात कासवही होते 2-3 मी बघितले. आणि मग चहाचा कार्यक्रम आमचा सुरू झाला. तो देखिए दोस्तों, ये समंदर किनारे हमने चाय बनाया है, लेकिन कल हम जल्दबाजी में ग्लास लाना भूल गए थे, तो अभी हमने सोचा कि बादली में चाय पियेंगे. दिस इज द एंड. ये वीडियो ला गाना टाकेल मी. दिस इज द एंड. या तो अभी चाय पीने जा रहे हैं हम, बादली में चाय पियेंगे. लेट्स रॉ झालंय का? कडू कडू झालंय. मग म्हणत होतो एवढं निंबू पाहिजे होता. ब्लॅक उकळायचं नसतं एवढा ब्लॅक टी. असं मस्तपैकी सकाळी सकाळी ब्लॅक टी पिऊन मस्त गाणे म्हणत चिल करून मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पण त्याआधी बघा आमचे मुकेश सर अरे वारे बीच. आणि अशा तऱ्हेने सलग सुट्ट्या असल्यामुळे असं ट्रॅफिक जाम लागलं होतं गणपतीपुळ्यात. आमचं पण दर्शन नाही झालं. आणि पाणी भरायसाठी आमचं जारमधलं पाणी संपलेलं आणि त्यासाठी मुक्कू सरांनी मस्त जुगाड केलं होतं पाणी भरून घेताना. आणि बघा आम्ही एका पंपावरनं पाणी घेतलं आणि मुक्कू सरांचा जुगाड कामी आला. आणि पाणी भरून झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक, त्याच्यामुळं मग आम्ही आलो मॅगी बनवायला. मस्त गावखडीच्या बीचवर गाडी घातली आतमध्ये आणि तिथंच आम्ही मॅगी बनवायला सुरू केली. तर नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आपण तुम्हाला माहिती डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आपण एक ट्रिप करत असतो. जसं की मागच्या वेळी आपण गोकर्ण कर्नाटकची ट्रिप केली होती सक्सेस. तर ह्या वर्षी थोडं प्लॅनमध्ये चेंजेस होते. केरळला जायचं होतं आम्हाला, पण मग काही अडचणीमुळे आम्ही केरळ नाही गेलो. इन्स्टेड ऑफ केरळ आम्ही कोकणात आलेलो आहेत. फक्त चेतन कोल्हे मिसिंग आहे, कोबरा मिसिंग आहे. त्यावेळी नवीन आम्हाला पार्टनर भेटतात दर्शन सूर्यवंशी, जो की माझा लहान भाऊ आहे. प्रवीण आंबरे आणि पिप्पी आमचे दोघं सोबतच आहेत. तर आज आमचा ट्रिपचा आहे 3रा दिवस. 2 दिवस काही कारणास्तव आम्ही शूट नाही करू शकलो, पण आजपासून शूट रेग्युलर चालू होतील. तर आज आम्ही थांबलो आहे कुठल्या बीचला आपण? दावखडी बीच हे की रत्नागिरीमध्ये. कालचा स्टे पण आमचा इथूनच जवळ एक 20 किलोमीटर जवळ हे होतं, तिथं आम्ही स्टे केलेला कालचा. आज आम्ही आता दुपारी मॅगी बनवण्यासाठी थांबलो आहे त्या बीचवर. जसं बघू शकता प्रवीण आंबरे बनवतोय, मॅगी बनवतोय.
ॲस्थेटिक लोकेशन आहे, बघू शकता बीच आहे तिकडे. एकंदरीत हा पूर्ण एरिया आहे. यावेळी आम्ही गाडी पण चेंज केली. दर्शनची आम्ही सियाज आणलेली यावेळी. हा पिपी गाडी चालून चालून थकलेला आहे, आराम करतोय तो. चलो बाईच. हो बसा. या चमचे नाही आणले ना आपण? हा, बस बस ना. चमचे कुठे? चमचेच नाही आणले ना. हाताने खावा. हाताने मॅगी खाल्ल्यानंतर मग सगळे बोलले की आपण आता कशेळी बीचला जाऊ, कारण तिथून खूप जवळ होता कशेळी बीच. मग गेलो कशेळी बीचच्या रोडला आणि तिथं पण थोडं ट्रॅफिक लागत आम्ही पोचलो शेवटी कशेळी बीचवर. आणि इथे पण ट्रॅफिक खूप होतं, खूप लोक आलेली त्या दिवशी. मस्तपैकी गाडी पार्क करून निघालो आणि टेकडीवर आलो. ॲक्च्युली कशेळी बीच उजव्या बाजूला आहे. तिकडं ट्रेक करायचं, ते खाली चालत जायचं ते. पण मग इथून पण व्ह्यू काही वाईट नव्हता, खूप छान होता. वरूनच दाखवतोय तुम्हाला बीच. तेच तेव्हा मी तुम्हाला तिथनं दाखवणार आहे. तेव्हा तिथं ते माणसं बसले का? हां, तिथनं मस्त दिसतो. उधर से निकालो, ये नीचे वाला एरिया आन दो. ऊपर से. अरे सरक की. अशा मनमोहक नजाऱ्याचा आनंद घेतला, सनसेटचा आनंद घेतला. आणि आमच्या ट्रिपमध्ये, या रोड ट्रिपमध्ये असं साईट सीइंगला एवढं महत्त्व नाही आहे. ॲक्च्युली आम्ही फक्त मेमरीसाठी एक रोड ट्रिप म्हणून एन्जॉय करायचं म्हणून आलो होतो. आणि देवगडच्या दिशेने रवाना होताना मध्ये अंबेरी पूल लागतो, तर या खाडीला आम्ही सनसेट बघितला. मस्त बोट येत होती तिकडनं. हे बघा, 1 2 काय जेलीफिश? 3 4 5 6. हां, जेलीफिशच आहेत. झूम करणं. असे खूप एवढंच सारे होतं. जेलीफिश बघून मग आम्ही निघालो परतीच्या नाही म्हणता येणार, पण देवगडकडे. कारण आज टेंट लावणार होतो आम्ही देवगडच्या तारामुंबरी बीचला. तर आम्ही असंच देवगडकडे निघता आम्हाला पडेल कॅन्टीनवरनं आम्ही मासे घेतले आणि मग टेंट लावून मस्त फ्राय करायला बसलो. आणि अशा प्रकारे मासे बनवून त्याच्यानंतर खिचडी भात बनवून आम्ही मस्त मासे आणि भात खाल्ला आणि झोपलो टेंटमध्ये. आणि असेच काही रॉ व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की या चॅनलवर उपस्थित राहा.